भूवत्स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकात व्यापून असणाऱ्या श्रेष्ठ परमतत्व आणि सूर्यनारायणाचे आम्ही ध्यान करतो. हे सूर्यदेव, आमच्या बुद्धीला श्रेष्ठता आणि उत्तम कर्म करण्यास प्रवृत्त करो. गायत्री माता ही पंचमुखी आणि त्रिपाद असलेली माता आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यांची आराध्य म्हणून गायत्री देवीला मान आहे. 4 वेद, शास्त्र आणि श्रुती ह्यांची जन्मत्राती गायत्री माता आहे. वेदांच्या उत्पत्तीमुळे गायत्री मातेला वेदमाता म्हणून संबोधले जाते. संपूर्ण ज्ञानाची देवता म्हणून गायत्री माता प्रसिद्ध आहे, म्हणून तिला ज्ञानगंगाही म्हणतात. गायत्री मातेला पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी माता यांचा अवतार म्हटलं जातं. आयुष्य, प्राण, शक्ती, कीर्ती, धन आणि ब्रह्मतेज देणारी देवी म्हणून गायत्री मातेची महती आहे. ब्राह्मण वर्गात गायत्री मातेला उच्च स्थान आहे. गायत्री मंत्र चराचरात सर्वश्रुत आहे. चला तर मग मुंबई उपनगरातील त्या वेदमाता गायत्री देवीच्या बोरिवली पूर्व विभागातील मंदिराबद्दल आपण जाणून घेऊया. आज ह्या मंदिराचा म्हणजेच श्री वेदमाता गायत्री चॅरिटेबल ट्रस्टचा कार्यभाग श्री चंद्रकांत गणू वायडे मंदिर अध्यक्ष, सौ सुनंदा प्रकाश फर्ले उपाध्यक्ष, श्री प्रकाश बाबू फर्ले सचिव, श्री विनायक चंद्रकांत वायडे कोषाध्यक्ष, श्री निकेश वसंत वायडे सहसचिव आणि दिलीप पाटील व्यवस्थापक ही सर्व मंडळी उत्कृष्टरित्या सांभाळ करत आहेत. मुंबई उपनगरातील बोरिवली पूर्व भागात आदिवासी लोकांनी गायत्री मातेचे मंदिर बांधले. हे त्याचं वैशिष्ट्य. त्या काळी ह्या विभागात फक्त झाडी झुडपं अस्तित्वात होती. तिथे इमारती नव्हत्या. तिथे फक्त आदिवासी पाडे होते. अशा ह्या काळात म्हणजे साधारणतः 1993 साली एका शेतात गावदेवीची मूर्ती पडलेली होती. त्या मूर्तीकडे फारसे कोणाचे लक्ष नव्हते. मात्र जवळच कांतीशेठ यांचा गायीचा एक मोठा गोठा होता. तेथे काम करणाऱ्या भागीद्री व मगन धोडी यांनी ती मूर्ती उचलून छोट्याशा मंदिराची स्थापना केली. गावदेवीची मूर्ती शेतात पडल्याचं आणि त्या मूर्तीची स्थापना करण्याचं आदिवासी लोकांना समजलं. गावदेवी ही पाड्यातली लोकांची म्हणजेच आदिवासी लोकांची देवी होती. त्या देवीवर पहिला हक्क त्यांचा होता हे कांतीशेठ जाणून होते. चंद्रकांत गणू वायडे म्हणजेच चंद्रकांत दादा यांना मूर्ती सापडल्याची खबर मिळाली होती. त्यांनी तात्काळ कांतीशेठ यांची भेट घेतली. शंकर संजी धोडी आणि विष्णू पांडू राथड यांच्या सहकार्याने 15x12 पत्र्याची शेड असलेले मंदिर आणि सभोवतालचा आवार बांधण्यात आला. सर्व आदिवासी लोकांनाही गावदेवी मंदिर बांधल्याचे समाधान वाटले. परंतु त्यांचा आनंद क्षणिक होता. काही काळाने तिथे श्री श्यामजीभाई भोगरी नामक बिल्डर आले. त्यांनी मंदिराची आणि त्याच्या आजूबाजूची जमीन त्यांची असल्याचा दावा केला. चंद्रकांत दादा यांनी पुढाकार घेऊन श्यामजीभाईंना सांगितले की काही झालं तरी आम्ही हे मंदिर सोडणार नाही. ही गावदेवी आमच्या आदिवासी लोकांची आहे. तुम्ही हे मंदिर इथून हलवू शकत नाही. चंद्रकांत दादा यांचा आत्मविश्वास पाहून श्यामजीभाईंनी मंदिर तेथून न हटवण्याचा निर्णय घेतला आणि बाकीच्या जागेत इमारती बांधण्याचे कार्य सुरू झाले. परंतु त्यांच्याकडून इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास जात नसल्याने ते काम दिवाण बिल्डरकडे देण्यात आले. दिवाण बिल्डरने तेथे काम सुरू केले. मात्र त्याची माणसे चंद्रकांत दादांकडे येऊन काही बाई खोटं सांगू लागले. तुम्ही आता हे मंदिर विसरा. हे मंदिर आता रस्ता रुंदीकरणामध्ये जाणार आहे. त्यावेळी चंद्रकांत दादांकडे इमारत बांधकाम आणि त्याचे कायदे यांचे ज्ञान नसल्यामुळे बिल्डरच्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टीवर त्यांना विश्वास ठेवावा लागला. दिवाण बिल्डरच्या माणसांनी मंदिर त्या जागेवरून हलवून दुसऱ्या जागेत बसवण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी चंद्रकांत दादांनी सर्व पाड्यातील लोकांना एकत्र करून याबद्दल माहिती दिली. दिवाण बिल्डर आपल्याला नवीन मंदिर चांगल्या पद्धतीने बांधून देईल अशी ग्वाहीही दिली. दिवाण बिल्डरची माणसे कशीही असली तरीही ते मंदिर आदिवासी लोकांना बांधून देणार ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि दिवाण बिल्डर्सने तो शब्द पाळला देखील. दिवाण साहेबांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. मात्र इतर पाड्यातील लोकांनी
चंद्रकांत दादांच्या पाड्यातील लोकांना भडकवायला सुरुवात केली. त्यामुळे एका बाजूला पाड्यातील लोक आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत दादा, त्यांचे मित्र श्रीयुत दशरथ दुबळा आणि दिवान बिल्डर्स असे 2 गट निर्माण झाले. त्यात मारामाऱ्या, भांडणे आणि अखेरीस पोलीस कंप्लेंट इथपर्यंत प्रकरण पोहोचलं. दिवान बिल्डरने पाड्यातील लोकांची समजूत काढून एक वेगळे छोटे मंदिर बांधून दिले. मात्र गावदेवीची मूर्ती एका सद्गृहस्थानी मंदिरात न नेता स्वतःच्या घरी घेऊन गेले. 1997 साली शिंदे नामक सद्गृहस्थांनी पुढाकार घेऊन चंद्रकांत दादांच्या साथीने गावदेवी मंदिर बांधून दिले. तेव्हा चंद्रकांत दादा स्वतः मुंबईला गेले. तिथे जाऊन त्यांनी अंबामाता आणि श्री महालक्ष्मी मातेची मूर्ती आणली. दोन्ही मूर्त्या 2 बाजूंना स्थित केल्या, परंतु गावदेवीची मधली जागा रिकामीच ठेवली. कारण चंद्रकांत दादांना वाटत होते की आज ना उद्या त्या सद्गृहस्थांना मूर्ती परत करण्याची बुद्धी गावदेवी देईल. पण तसे झाले नाही. दिवान बिल्डरकडे काम करणारे श्रीयुत देवदत्त हे चंद्रकांत दादांना येऊन भेटले. गावदेवीची मूर्ती परत न मिळाल्याने पुढे काय करायचं हा बिकट प्रश्न सर्वांना पडला होता. एकदा सर्वांसोबत चर्चा करता करता गावदेवीच्या जागी चुकून वारंवार गायत्री मातेचा उल्लेख झाला. सर्वांचं एक मत झालं की ह्या मंदिरात गायत्री मातेची स्थापना करूया, कारण त्या काळी उपनगरात गायत्री मातेचं एकही मंदिर नव्हते. चंद्रकांत दादा आणि त्यांचे मित्र देवदत्त साहेब हे दोघेही मालाड स्थित असलेल्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात पोहोचले. तिथे गायत्री मातेच्या सुरेख मूर्त्या रंगवून ठेवल्या होत्या. देवदत्त साहेबांनी त्यातली एक रंगकाम केलेली मूर्तीची निवड केली. चंद्रकांत दादांना मात्र एका कोपऱ्यात ठेवलेली रंगकाम न केलेली सफेद मूर्ती मनात भरली. चंद्रकांत दादांना त्या मूर्तीकडे पाहून विलक्षण मनशांती मिळाल्याची भावना निर्माण झाली. त्यांनी मनातल्या मनात हीच मूर्ती मंदिरात स्थापित करण्याची इच्छा देवीकडे प्रकट केली. मात्र मूर्तीचे पैसे देवदत्त साहेब देणार असल्यामुळे चंद्रकांत दादा आपल्या मनातलं त्यांना सांगूच शकले नाहीत. अखेरीस रंगकाम केलेली मूर्ती निवडण्यात आली. मूर्ती एका 50 किलोच्या तांदळाच्या पोत्यात भरून सुरक्षितरित्या मालाडवरून बोरिवलीला आणण्यात आली. प्रतिष्ठापना होईस्तोवर मूर्ती देवदत्त साहेबांच्या घरी ठेवण्यात आली. गायत्री मातेच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा दिवस जवळ आला तेव्हा फक्त मंदिराचा गाभारा बांधून झाला होता. त्यावेळी पुण्याहून 5 ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी एका ब्राह्मणाने चंद्रकांत दादांना सांगितले, सूर्योदयाच्या वेळी मूर्ती तांदळातून बाहेर काढूया आणि मूर्तीची स्थापना करूया. मात्र जेव्हा मूर्ती तांदळातून बाहेर काढली तेव्हा त्या मूर्तीचा एक हस्त खंडित झाला होता. सर्वांना प्रश्न पडला, आता काय करायचे? तिथेच चंद्रकांत दादांसोबत शर्मा नामक गृहस्थ उपस्थित होते. ते लागलीच चंद्रकांत दादांना त्याच मूर्तीच्या कारखान्यात घेऊन गेले. तिथे फक्त गायत्री मातेच्या 2च मूर्त्या होत्या. त्यातील एक चंद्रकांत दादांच्या मनात भरलेली रंगकाम न केलेली मूर्ती होती. जणू काही आई आपल्या मुलाची वाट पाहत होती. चंद्रकांत दादांनी मातेला नमस्कार करून ती मूर्ती मंदिरात आणली आणि त्याच दिवशी मंदिरात गायत्री मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या काळी बोरिवली भाग गावखेड्याप्रमाणे असल्यामुळे पुजारी उपलब्ध नसायचे. नेहमी बाहेरून पूजा करायला कोण येणार हा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा चंद्रकांत दादांनी स्वतःच पूजा करायचे ठरविले. दररोज पहाटे चंद्रकांत दादा स्वतःच मंदिर उघडायचे. संपूर्ण मंदिराची झाडलोट साफसफाई करायचे. घंटानाद करत पूजा करायचे. चंद्रकांत दादांसोबत सकाळी 5:30 वाजताच्या आरतीला फक्त एकच सद्गृहस्थ येत असत. चंद्रकांत दादा त्या काळी नोकरी करत असल्यामुळे त्यांचे मित्र श्रीयुत दशरथ दुबळा सकाळी 8 वाजता उपस्थित असायचे. ते दिवसभर मंदिराची काळजी घेत असत. त्यानंतर मंदिरासाठी पुजारी भेटले. 2006 साली शंकराच्या मंदिराचे काम चालू झाले असता थोड्याफार स्वरूपात देणग्या येऊ लागल्या. काही पैशांच्या स्वरूपात तर काही वस्तूंच्या स्वरूपात. मंदिर बांधकामामध्ये श्री भवरलाल शर्मा आणि श्री नरोत्तमलाल शर्मा यांचा सिंहाचा वाटा होता. मंदिराची पायाभरणी नाईक भटजींच्या हस्ते झाली. त्यांनी मंदिरासाठी शिवलिंग, शंकर पार्वतीची मूर्ती, गणपतीची मूर्ती आणि हनुमंताची मूर्ती भेट स्वरूपात दिली. तसेच मंदिर बांधकामाला निधी देखील दिला. ज्या दिवशी मंदिराची पायाभरणी झाली त्या दिवशी तेथे 2 नाग दिसले. दोन्ही नाग मंदिरात नेहमीच दिसायचे. मंदिर पूर्ण बांधून होईपर्यंत दोन्ही नाग तिथेच होते. मात्र त्या नागांमुळे कोणालाही कसलाही त्रास किंवा हानी झाली नाही. मंदिराच्या वरील भागातून शिवलिंग गाभाऱ्यात उतरवण्यात आले.
मंदिराचं काम पूर्ण झालं, मात्र ते नाग कोणालाही दिसले नाहीत. एका प्रकारे हा शिवशंकराचा मिळालेला आशीर्वादच होता. 2011 साली चंद्रकांत दादांनी श्री वेदमाता गायत्री चॅरिटेबल ट्रस्टची कायदेशीररित्या नोंदणी करून घेतली. काही कालांतराने उत्तर भारतातून 5 पुजारी येथे येऊन मंदिरात राहू लागले. गायत्री मातेची आणि शिवशंकराची सेवा करू लागले. त्यानंतर दर पौर्णिमेला महाप्रसादाचा भंडारा आणि दर अमावस्येला खिरीचा प्रसाद भाविकांसाठी चालू करण्यात आला. सलग 12-13 वर्षे हा भंडारा चालूच होता. मारवाडी, गुजराती आणि मराठी असे असंख्य भाविक येथे येऊ लागले. त्यानंतर मात्र कोविडमुळे मंदिरातील भंडारा बंद करण्यात आला. नित्यनेमाने येणारी भजन मंडळी आणि त्यांची भजनेही बंद झाली. नवरात्रीतील गरबा येणे बंद झाला आणि मंदिराचा उत्कर्ष थांबला. चंद्रकांत दादांवर जणू मातेची आणि शिवशंभूची कृपा होती. त्यांना श्री दिलीप पाटील साहेब व्यवस्थापक हे सद्गृहस्थ भेटले. हे मंदिर आदिवासी माणसाने पुढाकार घेऊन बांधले आहे आणि आज तागायत त्याची काळजी घेत आहेत. पाटील साहेबांनी मंदिराचे डॉक्युमेंटेशन आणि सर्टिफिकेशन करून घेतले. सर्व रेकॉर्ड व्यवस्थित तयार करून घेतले. चंद्रकांत दादांमुळे असंख्य भाविक ह्या मंदिरात येऊ शकले, तसेच प्रसादाचा लाभ घेऊ शकले. भाविकांनी दानपेटीत पैसे टाकले तरीही कोविड नंतर बंद झालेला भंडारा काही चालू होत नाहीये. हजारो भाविकांना त्याचा लाभ घेता येत नाहीये. सध्या मंदिरात राजस्थानहून आलेले पुजारी कार्यरत असून ते सगळे चंद्रकांत दादांच्या जोडीने मंदिरात पूजा अर्चा, अभिषेक, देवीच्या उपासना, रामकथा पारायण, होम हवन करत आहेत. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना मंदिरासाठी देणग्या येऊ लागल्या आहेत. सर्वांचं आता देवीकडे एकच मागणं आहे, श्री वेदमाता गायत्री मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, बंद झालेला भंडारा पुन्हा चालू व्हावा आणि असंख्य भाविकांच्या मुखात मातेचा आशीर्वादरूपी प्रसाद पडावा.